लाडकीला ऑक्टोबरचा हप्ता कधी? ई-केवायसी मुळे हप्ता अडकला? लाडकीच्या अडचणीत आणखीन वाढ? बोगस लाभार्थ्यांना रोखण्यासाठी राज्य सरकारनं लाडक्या बहिणींची ई-केवायसी बंधनकारक केली. त्यातच ई-केवायसीच्या लांबलेल्या प्रोसेसमुळे ऑक्टोबरचा हप्ताही लांबणीवर पडणार असून लाडकीला दिवाळीला भाऊबीज मिळण्याची शक्यता जरा कमीच. सर्व लाडक्या बहिणींना पडलेला प्रश्न म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार? ई-केवायसी मुळे खरंच हप्ता लांबणार का? लाडक्या बहिणीची दिवाळी खरंच गोड होणार का? असे असंख्य प्रश्न सध्या लाडक्या बहिणींना पडलेले आहेत. याच सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1, खरंच ई-केवायसी मुळे हप्ता लांबणार आहे का? तर ई-केवायसी प्रोसेस 2 महिने चालणार असून त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी देखील येत आहेत. प्रामुख्याने जर बघितलं तर काही महिलांना OTP जात नाहीये. दुसरी अडचण बघितली तर आधार क्रमांक हा पात्र यादीत असून देखील त्या ठिकाणी त्यांना असा मेसेज दाखवला जात आहे की तुमचा आधार क्रमांक हा त्या पात्र यादीत नाहीये म्हणून. त्यानंतर तिसरी अडचण अशी सांगितली जाते की साईटवर ट्रॅफिक जास्त असल्यामुळे तुम्ही थोड्या वेळानंतर ट्राय करा. त्यामुळे देखील ई-केवायसी होत नाहीये. आणि काही महिलांचा असा प्रॉब्लेम होत आहे की ज्यांचे पती किंवा वडील वारलेले आहेत किंवा ते नाहीये त्या जगात, त्यांना त्या ठिकाणी कुणाचा आधार क्रमांक टाकायचा असा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे देखील त्यांची ई-केवायसी होत नाहीये. यावरच ज्या आपल्या आदिती तटकरे आहेत, महिला व बालकल्याण विकास मंत्री, यांनी त्या ठिकाणी ट्विट करत अशी माहिती दिली आहे की ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्यावर त्या काम करत आहेत व ती वेबसाईट जी आहे ती सुरळीत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. त्यानंतर राहिला प्रश्न म्हणजे ज्यांचे पती किंवा वडील त्या ठिकाणी नाहीयेत, त्यांना देखील या ठिकाणी पती किंवा वडील नाहीयेत याचा ऑप्शन त्या ठिकाणी ऍड केला जाणार आहे. याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही 181 म्हणजेच 181 या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करू शकता व याबद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 2 म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा लांबू शकतो का? तर ई-केवायसी प्रोसेसची जी काही शेवटची तारीख आहे ती आहे 13 नोव्हेंबर. आणि सध्या जर बघितलं तर त्या साईटवर तांत्रिक अडचणी येत आहेत, त्या ठिकाणी ई-केवायसी होत नाहीये. त्यामुळे असं होऊ शकतं की जो काही सप्टेंबर किंवा ऑक्टोबरचा हप्ता आहे तो त्या ठिकाणी लांबू शकतो. परंतु सरकार असा विचार करू शकतं की ज्या काही ऑगस्टच्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या यादीप्रमाणे या ठिकाणी हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो. तरी सुद्धा ही जी काही प्रोसेस आहे त्याला तरी देखील अजून 1 ते 2 आठवडे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं सध्या दिवाळीला महिलांना जो काही हप्ता आहे किंवा महिलांची जी काही दिवाळी गोड होणार आहे का याबाबत सध्या तरी शंका वर्तवली जात आहे. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.